काय करते ताई? मी हळद तुरटी उजळते आता. हळद तुरटी. हा, आणि हे पायाला काय? माझ्या मुकामार लागलाय ना, त्यासाठी हळद तुरटी उजळून मी पायाला गरम करून लावणार आहे. हे पोळपाट सारखं पण काय आहे? हे याला सान म्हणतात. अच्छा. त्या सरळ बाजूने प्लेन बाजूने उजळलं जाणार नाही व्यवस्थित ही लवकर. खडबडीत बाजू हा, म्हणून इथे मग उजळणार. मी उलटी बाजू करून घेते मागची. त्या खडबडीत बाजूवरती ह्या तुरटी, हळकुंड आणि वेखंड ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे व्यवस्थित ते उजळल्या जाणार. ठीक आहे. ही तुरटी आहे, हे वेखंड आहे अच्छा. आणि हे हळकुंड आहे. ओके. तुरटी हळकुंड ह्याने मुकामार असेल तर त्या आतला मुकामार बरा होतो. ओके. हळकुंड एकदम हे गुणकारी आहे. तुरटी हळकुंड पहिलं मी तुरटी उजळून घेते. आता मी हळकुंड उजवायला घेते त्या तुरटी बरोबरच. जसा मुकामार जास्त असेल तर त्याप्रमाणे हळद, तुरटी, वेखण हे जास्त प्रमाणात उघळून घ्यावं लागतं. मध्ये मध्ये मी पाणी घालून ते उजळून घेते. आणि परत थोडं पाणी घेते आणि वेखंड उजळून घेते. वेखंड काय आहे? झाडाचं असं ब्रांच? हा, झाडाची पाळा आहे ती. अच्छा. हे कुठेही भुशारी दुकानामध्ये मिळू शकतं किंवा आयुर्वेदिक दुकानात पण मिळतात. वेखंड म्हणून मागायचं. ताप आला असेल तर हे नुसतं वेखंड उजळून पाण्यामध्ये उजळून ते कपाळावर आपण काढू शकतो तापासाठी. ओके. तुम्ही आता पाहू शकता इकडे एक प्रकारचं औषध तयार झालेलं आहे. युजली आपण काय करतो, आपल्याला मार लागला, मुका लागला तर आपण एखादी क्रीम वगैरे घेऊन येतो, डॉक्टरने काहीतरी सजेस्ट केलेलं ते आणतो आणि ते औषधचा वापर करतो. त्यापेक्षा हेच जर आपण घरगुती उपाय केला, जसं की आता हे हळदकुंड, तुरटी आणि वेखंड याचा वापर करून आपण एक औषध बनवलं आणि हा जर लेप लावला तर ह्या लेपाने सुद्धा तेवढाच चांगला गुणकारी फरक दिसतो आपल्याला. सूज वगैरे असेल तर कमी होते. आता मी हे सर्व वाटीमध्ये काढून घेत आहे आणि गॅसवरती नंतर थोडं नॉर्मली असं गरम करून घेणार. असं म्हणजे डायरेक्ट नाही लावायचं का? नाही, नंतर मग ते जिथे जखम माझी झालेली आहे पायाला तिथे संपूर्ण लेप हा लावून काढणार. ओके. पण एकदम गरम गरम लावायचं, कसं लावायचं? थोडं नॉर्मली आपल्या बोटाला सहन होईल एवढं लावायचं. आणि ह्याला म्हणजे असं लगेच नाही, पण 3-4 दिवस तर लागतात. हा आपला लेप तयार झालेला नॉर्मली आता गरम करून घेऊ. हे जे वेखंड आहे ना, ते लहान मुलांना ताप वगैरे जर आला असेल तरी सुद्धा ते टाळूवर उजळून घालू शकतो आपण. त्याने तो ताप वगैरे कमी होतो.